बंदा ये बिंदास है चॅनल लाईक करा, सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अगदी वेगाने घडामोडी घडत आहेत। निकाल आला, असं वाटलं होतं की अटीतटीची लढत होईल, मात्र 225चा टप्पा महायुतीने पार केला। त्यानंतर असे आरोप केले गेले की जे 5 वाजल्यानंतर मतदानाच्या दिवशी जेव्हा मतमोजणी सुरू होती तेव्हा जवळपास 76 लाख मतं ही मतदानाच्या दिवशी 5 ते रात्री 10 या 5 तासात आली, ती कुठून आली? त्यामुळे विरोधकांचा आरोप असा आहे की ईव्हीएम घोटाळा झालेला आहे। सत्ताधारी असं म्हणतात की नाही, लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांनी आम्हाला भरभरून मतं दिली। आता खरं काय खोटं काय हे आता जनतेला पुढील 5 वर्षेपर्यंत कधीच कळणार नाही। त्यानंतर घडामोड अशी घडली की मुख्यमंत्रीपद हे भाजपने स्वतःकडे ठेवलं। ते आधीपासूनच होतं की भाजप सहजासहजी मुख्यमंत्रीपद सोडणार नाही, त्यामुळे शिंदेची मोठी कोंडी झाली। आता शिंदे काय निर्णय घेणार? शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार, शिंदे सरकारमध्ये बसणार, सरकार ते विरोधी पक्षात बसणार, या सगळ्या गोष्टी उद्या संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहेत। मात्र या सर्व राजकीय घडामोडीमध्ये एक गोष्ट मनाला खटकणारी आहे, ती म्हणजे भाजपचं नेमकं चाललंय काय? महाराष्ट्रामध्ये भाजपला मराठी मतांचं ध्रुवीकरण करताना किंवा विभागणी करताना आणि त्यापेक्षाही मराठी माणसांच्या मागे उभे असणारे 2 नेते बडे किंवा 2 दिग्गज संपवायचे आहेत का, हा प्रश्न आता त्या निमित्ताने उपस्थित झालाय। त्यातले पहिले म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि दुसरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठी माणसासाठी नेहमी लढणारे म्हणा किंवा ज्यांच्याकडे आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असे हे 2च नेते आहेत की ज्यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मोठं बळ आहे, मोठी फौज आहे, त्यामुळे ते काहीही करू शकतात। मराठी माणसासाठी रस्त्यावर उतरू शकतात, अचानकपणे आक्रमक होऊ शकतात, जे सरकार असेल त्या सरकारच्या नाकी नऊ आणू शकतात, अशी ताकद या 2च नेत्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। त्यामुळे साहजिकच भाजपला हे 2 नेते नकोसे झाले असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। त्यामुळे एकाला संपवायचं आणि दुसऱ्याला गोड गोड बोलून तिथल्या तिथे थांबवायचं, अशी रणनीती भाजपने आखली आहे असं सध्या वाटतंय। सर्वात पहिली उद्धव ठाकरे मराठी माणसांसाठी लढणारे म्हणा, नंतर त्यांची भूमिका काहीशी वेगळी झाली, ते महाविकास आघाडी सोबत गेले, त्यामुळे त्यांच्यावर काही आरोपही झाले। त्यानंतर असं झालं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जी पारंपरिक मतं मिळायची मुस्लिम, ती मतं उद्धव ठाकरेंनाही मिळू लागली, त्यामुळे उद्धव ठाकरे हे आता हिंदुत्ववादी नेते नाहीत असं म्हणणं हे भाजपचं पडलं। भाजपने ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी 2020ला म्हणजे 2020च्या सुरुवातीला महाविकास आघाडीबरोबर सरकार स्थापन केलं, तेव्हापासूनच भाजपच्या डोक्यामध्ये हे उद्धव ठाकरे गेले होते। त्यामुळे उद्धव ठाकरे यांना कसं संपवता येईल महाराष्ट्राच्या राजकारणातून, ठाकरे नावाचा ब्रँड कसा संपवता येईल महाराष्ट्राच्या राजकारणातून, याचा संपूर्ण याची रणनीती ही भाजपने आखली। मग एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टीमला ईडी, सीबीआय, आयटी हे सर्व मागे लागून शिवसेनेपासून वेगळं केलं, त्यांना स्वतःसोबत घेतलं आणि उद्धव ठाकरे यांना एकाकी पाडलं। त्यानंतरही त्यांचं समाधान झालं नाही, मग रोज 15 दिवसाने उठून विविध आरोप हे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंवर, आदित्य ठाकरेंवर हे करण्याचं काम भाजपच्या नेत्यांनी केलं आणि त्यामागे निश्चितपणे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचं डोकं होतं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। मात्र तरी देखील कार्यकर्ते, सच्चे मतदार, दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा एक मतदार वर्ग, यामुळे उद्धव ठाकरे तारले गेले। आज जरी महाविकास आघाडीची स्थिती खराब असली तरी इतक्या खराब अवस्थेतही ठाकरे गटाचे 20 आमदार निवडून आले, त्यातले 10 आमदार हे मुंबईतले आहेत। त्यामुळे निश्चितपणे मतदान झालेलं आहे, मतदार विभागले गेले आहेत, मराठी माणूस विभागला गेलाय। म्हटलं तरी देखील उद्धव ठाकरे यांचे 20 आमदार हे निवडून आले, ही समाधानाची बाब आहे। आता आणखीन पुढील काळामध्ये भाजप उद्धव ठाकरेंना संपवण्याच्या दृष्टीने आणखीन प्रयत्न करणार, नवीन नवीन आरोप होणार, नवीन नवीन त्यांच्या चौकशा होणार, त्यांच्या सहकार्यांच्या होणार आणि ह्या 20 मधले 12 ते 13 आमदार फोडून स्वतःकडे कसे घेता येतील आणि उद्धव ठाकरे यांना आणखीन लंगड कसा करता येईल राजकीय दृष्ट्या, त्याकडे भाजपचं लक्ष असणार। त्यामुळे असं म्हणा
की मराठी माणसाच्या मागे उभे राहणारे जे दोन नेते होते त्यापैकी एक नेता जे उद्धव ठाकरे आहेत त्यांना पूर्णपणे नेस्ताभूत करण्याचा संपवण्याचा विडा हा भाजपने उचललाय. आता आपण येऊया दुसरे नेते राज ठाकरे. राज ठाकरे गेल्या 10 वर्षापासून राजकीय वनवास म्हणा किंवा त्यांना हवं तसं यश मिळत नाही, पराभव चाकतायत, तरी देखील त्यांच्यापैकी काही प्रमाणात मराठी माणसं उभी आहेत म्हणा किंवा त्यांच्या पाठीशी असलेलं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं जाळं, त्यामुळे ते आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात आजही आघाडीवर आहेत. कुठेही सभा घेतल्या तर लाखोची गर्दी होते, कुठेही ते काय बोलले तर त्याला लगेच पब्लिसिटी दिली जाते. उद्या जर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या जेव्हा सभा असतात तेव्हा टीव्हीवर साहजिकच राज ठाकरे यांच्या सभा या लाईव्ह दाखवल्या जातात, कारण TRP वाढलेला असतो. परंतु तरी देखील राज ठाकरेंना यश मिळालेलं नाही. आता त्यांची मान्यता पक्षाची रद्द होणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 2014ला एक आमदार, 2019ला एक आमदार आणि 2024ला एकही आमदार नाही. कधी कधी असं वाटतं की यामागे देखील भाजपचं एखादं षडयंत्र असू शकतं की राज ठाकरे सारखा मराठी माणसाच्या मागे उभा राहणारा जो नेता आहे त्या नेत्यालाच जर कमकुवत केलं, आपल्या हाताखाली ठेवलं, आपण सांगू तसं राज ठाकरे वागतील अशी परिस्थिती निर्माण केली तर कदाचित मराठीचं जे विभाजन आहे मराठी माणसांचं ते कायम राहील. हे डोक्यात ठेवून भाजपने खेळलेली खेळी नाही का असा प्रश्न निर्माण होतो. कारण असं आहे की जेव्हा विधानसभेच्या घोषणा झाल्या, लोकसभेमध्ये 2024ला पूर्णपणे पाठिंबा राज ठाकरे यांनी महायुतीला दिला, त्यापेक्षाही नरेंद्र मोदी यांना दिला. मनसेची जर त्यावेळी जर उमेदवार उभे राहिले असते तर निश्चितपणे किंवा न उभं राहता जर मनसेने असं सांगितलं असतं की माझा कोणालाही पाठिंबा नाही तर आणखीन 4 ते 5 जे उमेदवार आहेत महायुतीचे ते पडले असते. मात्र राज ठाकरे यांनी सभा घेतल्या, नरेंद्र मोदी यांना का विजयी करा हे सांगितलं आणि त्याचा फायदा हा महायुतीला झाला. त्यामुळे असं वाटलं होतं की विधानसभेवर जेव्हा राज ठाकरे यांनी स्वबळाची भाषा केली तेव्हा अंतर्गत छुप्या पद्धतीने भाजप त्यांना मदत करेल आणि त्यांचे 2 ते 3 आमदार हे निवडून आणतील. त्यापैकी लक्ष होतं सर्वात पहिलं अमित ठाकरे जे माहीम मतदारसंघातून होते, शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर हे होते, त्यानंतर अविनाश जाधव जे ठाण्यातून होते आणि चौथे प्रमोद पाटील जे कल्याण मधून होते. या 4 जणांपैकी किमान 3 जणांना तरी छुप्या पद्धतीने भाजप मदत करून निवडून आणेल असं वाटलं होतं. पण ऐनवेळी भाजपने पलटी मारली आणि सर्व मतदारांना त्यांच्या म्हणा किंवा त्यांचे पदाधिकारी आहेत, त्यांचे कार्यकर्ते यांनी राज ठाकरेंच्या उमेदवारांना छुपा पाठिंबा न देता शिंदेच्याच उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यामुळे असं झालं की सगळीकडे मनसे पराभूत झाली. आज परिस्थिती अशी असते की जेवढे मतदान होतं त्याच्या 6% मतदान किंवा किमान 2 ते 3 आमदार तुमचे जर निवडून आले तर तुमची पक्षाची मान्यता राहते. आज राज ठाकरेंकडे फक्त 1.5% मतं आहेत आणि त्यांचा एकही आमदार निवडून आलेला नाही. त्यामुळे त्यांची मान्यता रद्द होणार की किमान निवडणूक आयोगावर दबाव टाकून काही काळापुरतं पालिकेच्या निवडणुका होईपर्यंत मनसेला भाजप जीवदान देणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. मात्र इतकं निश्चित आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी माणसासाठी लढणारे, मराठी माणसाच्या पाठीशी उभे राहणारे, ठीक आहे वादविवाद सगळे असतात, प्रत्येक मी असं म्हणणार नाही प्रत्येक मराठी माणूस हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा आहे, पण जो कोणी आहे त्याचं विभाजन कसं करता येईल आणि आपल्याला फायदा कसा घेता येईल यासाठी भाजपने खेळलेली ही खेळी आहे. राज आणि उद्धव या दोघांनी एकत्र यावं असं मराठी माणसाला पूर्वीही वाटत होतं, आजही वाटतंय. त्याला कारण असं आहे की हे एकत्र आले तरच मराठी माणसाचं काही ना काही भलं होणार. कारण भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्याकडून मराठी माणूस फारशी अपेक्षा धरू शकत नाही. आज भाजप जरी फडणवीस असले, आशिष शेलार असले महाराष्ट्रात, तरी त्यांचा रिमोट कंट्रोल हा दिल्ली दरबारी आहे आणि ते अमित शहा आहेत, मोदी आहेत आणि त्यांनाही कंट्रोल करणारे अंबानी आहेत, अदानी आहेत. त्यामुळे प्रश्न शेवटी असा उरतो की महाराष्ट्रातील जे मराठी माणसं आहेत त्यांच्या पाठीशी कोण उभा राहणार. तर अशा वेळी राज आणि उद्धव हे जर एकत्र आले तर निश्चितपणे महाराष्ट्रातील जनता त्याचं स्वागत करेल. आज भाजपची स्थिती अशी आहे की भाजपला मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक हे शहरी भाग असलेले जे वर्ग आहेत तिथे कब्जा करायचा आहे. आज मुंबई सारख्या शहरामध्ये गौतम अदानी यांनी संपूर्ण साम्राज्य पसरवलेलं आहे, जाळं पसरवलेलं आहे. हळूहळू ते कंत्राटदार झालेले आहेत, बंदरं त्यांच्याकडे आहेत, विमानतळ त्यांच्याकडे आहेत, वीज कंपन्या त्यांच्याकडे आहेत, बांधकाम क्षेत्र त्यांच्याकडे आहे. संपूर्ण मुंबईत आज त्यांचा बोलबाला आहे. आणि अदानी, अंबानी कोणी असो
त्यांना थांबवण्याची ताकद ही फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्येच आहे. त्यामुळे कदाचित भाजपने ही खेळी खेळली असेल की मराठी मतांचं विभाजन होईलच, पण या दोघांचा पराभव केला, ठाकरे ब्रँडच नाहीसा केला, किंवा त्या ठाकरे ब्रँड पैकी एका ठाकरे ब्रँडला संपवायचं आणि एका ठाकरे ब्रँडला आपल्या हाताखाली घ्यायचं, हा विचार करून जर भाजप खेळी खेळत असेल तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखी ती ठोक्याची घंटा आहे. आज तुमच्याकडे कार्यकर्त्यांचं मोठं जाळं आहे, फौजफाटा आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे असू दे किंवा उद्धव ठाकरे असू दे, यांच्याकडे निष्ठावान मतदार वर्ग पण आहे, मराठी निष्ठावान कार्यकर्ते आहेत, निष्ठावान पदाधिकारी आहेत. त्यामुळे त्यांनी घाबरायचं कारण नाही. उलट त्यांनी एकत्र तरी यावं, किंवा किमान भाजपचे जे मनसुबे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने उधळून का लावेना, पण लावण्याची ताकद राज ठाकरेंमध्ये पण आहे, उद्धव ठाकरेंमध्ये पण आहे. त्यामुळे भाजपचा जो डाव आहे तो वेळीच त्यांनी ओळखला पाहिजे आणि सावध राहायला पाहिजे. मी अमित जोशी पुन्हा एकदा पुढच्या बुधवारी गोरेगावचा एखादा विषय घेऊन तुमच्या समोर हजर राहीन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.